यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय बदल पाहायला मिळत आहेत। काहींनी पक्ष बदलत उमेदवारी मिळवली तर काहींनी पक्षाच्या उभारीसाठी नवा मार्ग स्वीकारला। विशेषतः नेहमी स्पष्ट भूमिका मांडणारे आणि विरोधकांवर टीकेचे बाण सोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष उभारीसाठी यंदा महत्त्वाचा निर्णय घेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। एवढंच नाही तर मनसेच्या स्थापनेपासून नेहमी टीकेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचेही राज ठाकरेंनी कौतुक केले। पण राज ठाकरेंनी केलेल्या अजित पवारांच्या कौतुकानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय। तर पाहूया काय म्हणाले राज ठाकरे। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली। याच सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं। मी मागे सांगितलं होतं ना की ज्यावेळेला शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली 1999 साली, आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत, पण ते अजितदादांबरोबर आहेत। बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं। मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही। पण राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा अजित पवारांवर जहरी टीका केली आहे। मनसेच्या स्थापनेपासून जेव्हा जेव्हा मनसेच्या सभा झाल्या त्यावेळी विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणाऱ्या वक्तव्यांवर अथवा निर्णयांवर राज ठाकरेंनी भाषणातून प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले। पण यंदाच्या गुढीपाडव्यातील सभेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रथमच अजित पवार यांचे कौतुक केले। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।